नमस्कार. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे. मी मुकिंदा गव्हांदे, प्रतिनिधी जळगाव जामोद. पाहूया संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील एक महत्त्वाची बातमी. सर्वांना जय भीम, जय शिवराय. आज ऑल इंडिया पॅन्थर सेना बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय संग्रामपूर यांना एक निवेदन या ठिकाणी दिलेले आहे. गेल्या 1 वर्षापासून सोनाळा येथील शेतकरी, महिला विधवा शेतकरी बेबाबाई शंकर सरदार या विधवा महिला शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शासन प्रशासनाच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून 2.5 एकर शेतीमध्ये 2.5 एकर शेतीच्या मधोमध असा एक खूप मोठा या ठिकाणी नाला या ठिकाणी खोदण्याचं काम या शासन प्रशासनाने या ठिकाणी केलेलं आहे. आज मी मागच्या वर्षीसुद्धा या विधवा महिलेच्या शेतामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या शेतीची त्या ठिकाणी पाहणी केली. अक्षरशः शेतीचे त्या ठिकाणी 2 तुकडे या ठिकाणी झालेले आहेत. 1 वर्षापासून ही महिला शेतकरी, विधवा महिला शेतकरी माननीय तहसीलदार साहेब असेल, पटवारी असेल, त्या संबंधित खात्याचे अधिकारी असतील, यांना वेळोवेळी त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून निवेदनं दिले. मीही स्वतः वैयक्तिक तहसीलदार साहेबांसोबत या विषयासंदर्भात चर्चा केली, परंतु माननीय तहसीलदार साहेब यांनी उडवाउडवीचे उत्तरं देऊन हा बांध कोणी बांधला, हा बांध कोणी खोदला, ही या शेताचे 2 तुकडे कोणी केले, या संदर्भात कुठलीही असमाधानकारकपणे या ठिकाणी उत्तर माननीय तहसीलदार साहेबांकडून या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि म्हणून ही जी काही महिला विधवा शेतकरी आहे, या शेतकऱ्याचं गेल्या 1 वर्षापासून त्या ठिकाणी अतोनात असं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. कारण शेतीचे 2 तुकडे झाल्यामुळे ती शेती पिकवता येत नाही, ती शेतीची पेरणीसुद्धा करता येत नाही, त्या शेतीमध्ये जाण्यासाठी रस्तासुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाही. आणि म्हणून अशा दुर्बल महिला विधवा शेतकऱ्यांना जर अशा प्रकारचा अन्याय जर शासन प्रशासनाच्या माध्यमातून होत असेल, तर हा अन्याय ऑल इंडिया पॅन्थर सेना या ठिकाणी बिलकुल खपून घेणार नाही. आणि म्हणून आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून माननीय तहसीलदार संग्रामपूर यांना आज एक प्रकारे निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि एक इशारासुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. आणि जर का 2 ते 3 दिवसामध्ये या शेतीमध्ये खोदलेला जो काही नाला आहे, हा कोणी खोदला, कशा संदर्भात कुठला, या संदर्भात कुठलीही नोटीस न देता, कुठली माहिती न देता अचानकपणे शेताचे 2 तुकडे करून त्या शेतामध्ये अतोनात असा खूप मोठा बांध त्या ठिकाणी खोदून त्या शेतकऱ्याचं या ठिकाणी नुकसान केलेलं आहे. आणि जोपर्यंत त्या शेतातून नुकसान भरून दिलं जाणार नाही, त्या शेतीचं नुकसान या ठिकाणी भरून दिलं जाणार नाही, त्या शेतीचे 2 तुकडे केलेल्या अधिकाऱ्यांवरती, प्रशासनावरती जोपर्यंत कारवाई होणार नाही, तोपर्यंत ऑल इंडिया पॅन्थर सेना स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून तहसील कार्यालय संग्रामपूर तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं आणि 3 दिवसाचा या ठिकाणी अल्टिमेटम दिला. जर का 3 दिवसामध्ये संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई जर केली नाही किंवा रितसर चौकशी करून त्या शेतकऱ्यांना जर त्याचा मोबदला दिला नाही, अधिकाऱ्यांवरती कारवाई केली नाही, तर येणाऱ्या सोमवार म्हणजे येणाऱ्या 8 तारखेला ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून तहसील कार्यालय माननीय तहसीलदार साहेबांच्या कार्यालयामध्ये महामुक्काम आंदोलन या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा गर्भित इशारा या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय.